हे आहे पट्टायाचं स्ट्रीट. ओके. आम्ही बसने आलो बँकॉक टू पट्टाया. तर जर्नी खूप खूप छान होती. वेदर एकदम क्लिअर, नो ट्रॅफिक. बसचा स्पीड अक्षरशः 120 km/h इथे अलाउड आहे हायवेने. आणि अजिबात ट्रॅफिक नाही, कुठे सिग्नल लागलेलं नाही. तर एवढ्याच फास्टमध्येही 1 तास 40 मिनिट्समध्ये बँकॉक टू पट्टाया बस पोचली. आणि स्मूथ ड्रायव्हिंग, म्हणजे असं नाही की खूप त्रास झाला किंवा रस्ते एकदम क्लीन आणि क्लिअर, स्वच्छ, आणि कुठे खड्डे नाही, काही नाही, मस्त आहे. तर छान झाला तो प्रवास. आणि जेव्हा इथे पोचलो पट्टायामध्ये नॉर्थ बस टर्मिनलमध्ये, तर तिथून परत आम्ही ग्रॅब बुक करून हॉटेलवरती आलो. जस्ट 3 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. तर वाव, हे पहा, इट्स अ कॅफे बिस्टो, मस्त. एक गोष्ट सांगायची अशी की पट्टाया इज फेमस फॉर नाईट लाईफ, पार्टीज. इथलं नाईट लाईफ एक नंबर आहे. तर ते आम्ही 2-3 दिवस एक्सप्लोअर करणार. तर तेही दाखवेल मी तुम्हाला की कसं आहे नाईट लाईफ ते. देन फेमस फॉर वॉकिंग स्ट्रीट, फेमस फॉर नाईट मार्केट. तर मी तेही एक्सप्लोअर करून दाखवेल तुम्हाला. पण आत्ता सध्या आम्ही जातो आहे की पट्टाया बीचवरती. तिथे काय काय आहे, काय काय नाही, त्या गोष्टी एक्सप्लोअर करेल. एक फायर शो असतो तिथे, फ्री ऑफ कॉस्ट, तुम्ही बघू शकता. हे टुरिस्टला अट्रॅक्ट करण्यासाठी आहे, गव्हर्नमेंट अप्रूव्ड असतो. तर मस्त असतो तो. म्हणजे तुम्ही मस्त बीचवरती चिल मारत बसणार आणि फायर शो तुम्ही एन्जॉय करू शकता. तर बघू आपण तिथे काय काय ऑप्शन्स आहेत अजून. आणि ते झाल्यानंतर विल गो टू एक्सप्लोर द नाईट लाईफ ऑफ पट्टाया. वॉकिंग स्ट्रीटला जाणार, तर तिथे मी दाखवेल. सो वी आर एक्सायटेड. लेट्स सी.